तळोद्यात गौभक्तांचा यलगार, गौमातेला राष्ट्रमाता कराच्या घोषणांनी तहसील दणाणले। तळोद्यात गौसन्मान अभियानची जोरदार हाक। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। तळोदा शहरात आज गौसन्मान अभियान अंतर्गत मोठ्या उत्साहात रॅली काढण्यात आली। जन्म जन्म का नाता है, गौ हमारी माता है, गौ मातेला राष्ट्रमाता घोषित करा अशा घोषणांनी संपूर्ण तहसील परिसर दणाणून गेला। गौरक्षक, गोभक्त, विविध हिंदुत्ववादी संघटना आणि सकल हिंदू समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या नावे तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले। निवेदनातील प्रमुख मागण्या: गौमातेला राष्ट्रमाता घोषित करावे, देशभर केंद्रीय गोसेवा आणि संरक्षण कायदा लागू करावा, सर्व कत्तलखान्यांचे परवाने तात्काळ रद्द करावेत, स्वतंत्र केंद्रीय गौ मंत्रालय स्थापन करावे। आयोजकांनी सांगितले की 27 एप्रिल रोजी देशातील 5500 तालुक्यांमध्ये गौ सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। तळोद्यात या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तळोद्यात हिंदुत्ववादी संघटनांची एकजूट पाहायला मिळाली असून प्रशासनाकडे मागण्यांचा जोरदार पाठपुरावा करण्यात आलाय। अशाच बेधडक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज। आज गो सन्मान आव्हान अभियान या अंतर्गत आम्ही तळोदा तहसीलदार महोदयांना निवेदन द्यायला आलो होतो। गोमाता ही राष्ट्रमाता घोषित झाली पाहिजे याची मागणी माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री व पूर्ण प्रशासनाला कळावं की देशात काय चालू आहे। त्यासाठी गोमाता ही राष्ट्रमाता व्हावी या मागणीला आम्ही आज तळोदा शहरातील सगळे आमचे हिंदू सेवक, सकल हिंदू समाज मिळून आज निवेदन द्यायला आलो होतो व आम्ही तहसीलदार महोदयांना निवेदन दिले आहे। जय श्रीराम। तसेच देशातील 5500 तहसील कार्यालयात एकाच दिवशी गोमाता सन्मान यासाठी सर्व तहसीलदारांना देशात एकाच टायमाला निवेदन देण्यात आले। तशी सर्व गोसेवकांची मागणी गोमाता ही राष्ट्रमाता घोषित व्हावी, तसेच जे काही कत्तलखाने चालू आहेत ते पण बंद व्हावे यासाठी समस्त तळोदा शहरातील गोसेवकांनी आज तळोदा तहसील यांनाही निवेदन देण्यात आले।